नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर डाळिंब उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, हा साधारण 9 महिन्याचा बाग आहे माझा। पण शेतकरी मित्रांनो, मी जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली की आपण कशा पद्धतीने डाळिंब पिकाचं नियोजन करायला पाहिजे, तर त्यामध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट आली ती म्हणजे तेल्या नियंत्रित करणे। आता तेल्या नियंत्रित न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकलेल्या आहे। त्याच्यामध्ये जे सगळ्यात मोठं नुकसान होत असतं ते फळाचं होत असतं। फळाला चिरा पडतात, फळे खराब होतात। तर अशा वेळेस आपल्याला तेल्या नियंत्रित सुरुवातीपासूनच करणं गरजेचं असतं। तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यासाठी मी निवडलेलं आहे सायंट केमिकलचं अल्कमिन 60 आणि बॅक्टो। हे जे दोन प्रॉडक्ट आहे किंवा यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते प्रति एकर साधारणपणे आपण अल्कमिन 60 हे अर्धा लिटर आणि बॅक्टो जे आहे ते आपल्याला 30 ग्रॅम प्रति एकर वापरायचं आहे आणि व्यवस्थित याची फवारणी करायची आहे। जर तुम्ही प्रिव्हेंटिव्हली काम करत असाल तर साधारण क्लायमेट चेंजचा जो कालावधी असतो त्यामध्ये आपण दर महिन्याला याची फवारणी घेतली पाहिजे। आणि जर तुमच्या प्लॉटवर ऑलरेडी तेल्या आला असेल तर तुम्हाला कमीत कमी 4 फवारण्या या दर 15 दिवसाला घेणं गरजेचं असतं। तर या दोन प्रॉडक्टचा तुम्ही नक्की विचार करा। हे जर प्रॉडक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर नक्की कॉल करा। तेथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि कुठे मिळेल ते देखील कळेल। जर तुम्ही डाळिंब उत्पादक असाल आणि अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर नक्की मला फॉलो करून ठेवा। मी या क्षेत्रात नवीन आहे, पण वेगवेगळे प्रयोग करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर चला भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।